किरातार्जुनचा भाग संपेल. थोडासा भाग आपला राहिलेला आहे. तर सुरुवातीला आपण पाहिलेला आहे, जे विद्यार्थी नवीन आहेत, जे सुरुवातीला नव्हते, त्यांच्यासाठी आपण थोडक्यात त्याचा रिवाइज घेऊयात. तर पहा, किरातार्जुनियम मध्ये आपण पाहिलेलं होतं की जो दुर्योधन आहे, दुर्योधनाची शासन व्यवस्था कशी आहे हे त्यामध्ये त्या ठिकाणी पाहण्यासाठी युधिष्ठिर आपला एक सेवक पाठवतो किरात रूपामध्ये. म्हणजे शिकारी जे करणारे असतात त्याला किरात असं म्हणतात. मग तो जातो, सर्व समाचार घेऊन येतो आणि समाचार जो घेतलेला आहे तर तो या ठिकाणी सांगतो. आणि सांगून म्हणजे त्याची शासन व्यवस्था किती चांगली आहे, मग तो कसं शासन करत आहे हे सगळं तो सांगतो. आणि सांगितल्यानंतर तो आता इथून निघून जातो. आणि निघून गेल्यानंतर जो युधिष्ठिर आहे तो आपल्या भावांसोबत सल्लामसलत करण्यासाठी कशी व्यवस्था तो चालवत आहे दुर्योधन हे सांगण्यासाठी तो आता जात आहे. 26 नंबरच्या श्लोकापर्यंत आपलं झालेलं होतं. आज आपण 26 नंबरचा जो श्लोक आहे त्याच्या पुढचा भाग आज आपण पाहणार आहोत. तर पहा काय म्हणलेलं आहे, इति रयित्वा गिरमात सक्रियते गथेत पत्यो वनसन्निवासिनां प्रविश्य कृष्णा सदनं महीभुजा तदा च क्षणेन सजिन्नधो वचाः. अर्थात पुढे त्या ठिकाणी तो सांगत आहे की या प्रकारे एकांतामध्ये दुर्योधनाला वृत्तांत ऐकवून आणि प्रचूर म्हणजे अनेक प्रकारे त्यांनी दुर्योधनाने त्याला दुर्योधनाचा वृत्तांत सांगितल्यानंतर युधिष्ठिराने त्याला पुरस्कार वगैरे दिला. आणि तो आता मग त्या ठिकाणी युधिष्ठिर जो आहे तर द्रौपदीचा ज्या ठिकाणी निवास आहे, ज्या ठिकाणी राहते, तर त्या ठिकाणी भीम इत्यादी ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी तो आता निघालेला आहे. तर पुढे पहा काय होतं, निशम्य सिद्धी दिशतामपाकृती तदस्तस्या विनियन्तुमक्षमां नृपस्य मन्यो व्यवसायादिनी हृदा जहा द्रुपदात्मजा गिरा. अर्थात पुढे काय झालेलं आहे, अथ द्रुपदात्मजा द्विशतां सिद्धी ततः निशम्य ततस्ता अपाकृतिः विनियन्तुम् अक्षमाः नृपस्य मन्युवसायिदिनी गिरः उदाहजा. अर्थात पुढे तो त्या ठिकाणी तिकडे गेलेला आहे. आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं, इसके बाद शत्रुओं की सर्वतोमुखी सिद्धि को युधिष्ठिर के मुख से सुनकर और कौरवों की द्वारा अपने प्रति किए गए दुर्व्यवहारों से क्षुब्ध हुई द्रौपदी युधिष्ठिर के क्रोध और उद्योगों को उद्दीप्त करने वाली वाणी बोली. मग आता हा सगळं वृत्तांत येतो. युधिष्ठिर काय करतो, जे काही घटना वनेचरने सांगितलेली आहे तर ती सगळी घटना त्या ठिकाणी सांगतो. आधीच द्रौपदीला खूप राग होता, कारण की त्याचा अपमान त्या ठिकाणी झालेला होता. मग ते अपमान झालेला जो होता ते क्षण तिला आठवतात त्याचं नाव घेतल्याबरोबर. आणि तिला एवढा राग येतो, एवढा राग येतो की बस. परंतु आता इथं राग ज्याच्याविषयी येतो त्याचं जर चांगुलपण जर कोण सांगत असेल तर मग आपल्याला राग कमी येईल का जास्त येईल बोला. एखादा व्यक्ती आपला शत्रू आहे आणि शत्रूचं जर कोण चांगुलपण जर करत असेल तर आपल्याला राग येतो का नाही बोला. गायकवाड मॅडम आवाज येते का? हॅलो. हा, तर मी काही प्रश्न विचारलेला आहे. हॅलो. संवाद व्हायला पाहिजे, लक्षात घ्या, एकलांगी होऊ नये आपलं शिकणं. तर पहा अशा पद्धतीनं तो त्या ठिकाणी सगळं वृत्तांत सांगितल्यानंतर आणखीन द्रौपदीला जास्त राग आला. आणि त्याच्यामध्ये काय बोलते पहा, भवादृशेषु प्रमदा जनोतिम भवत्याधिक्षेप इवानुशासनम तथापि वक्तुम व्यवसायन्ति मां निरस्तनारे समया दुराधयाः. पुढे त्या ठिकाणी वर्णन करतात की आप जैसा बहुश्रुत व्यक्ति के लिए साधारण स्त्री का कर्तव्योपदेश एक प्रकार का अपपर आक्षेप करना ही है, फिर भी मनोव्यथाओं ने मुझे स्त्रियोचित मर्यादा छोड़ने को बाध्य किया है और वे ही आपसे कुछ कहने को प्रेरित कर रही है. आता मग ते बोलते तर बोलतेच, परंतु पुन्हा म्हणते किंवा काही गोष्टी आपल्याला माहिती झाल्यानंतर स्त्रियांच्या बाबतीत ते स्वतः द्रौपदी म्हणत आहे
की स्त्रियांच्या बाबतीत काही गोष्टीच्या बाबतीत सांगायचं झालं तर बऱ्याच वेळेस म्हणजे स्त्रिया बोलत नाहीत बऱ्याच गोष्टी. परंतु आता अशी माझी अवस्था झालेली आहे, म्हणजे मानसिक स्थिती स्त्रियांच्या बाबतीत अशी असली तरी आता माझं म्हणजे मर्यादाला मी आता सोडण्यास बाध्य झालेली आहे. का? कारण की तुम्ही एवढं त्याचं गुणगान करत आहात आणि त्यामुळेच मला आता बोलण्यासाठी प्रेरित केलेलं आहे. पुढे पहा काय होतं. अखंडमाखंड तुल्यधामभिश्चिरं धृता भूपतिभिः सा वंशजेः त्वयात्महस्तेन महीमदच्युता मतंगजेन स्वगीर्वा अपवर्जिता. पुढे काय होतं, तर अशा पद्धतीनं वर्णन करत असताना त्या ठिकाणी सांगतंय, इंद्र जैसे तेजस्वी आपके वंशजों ने चिरकाल तक जिस संपूर्ण पृथ्वी पर राज्य किया उसे आपने इस प्रकार अपने हाथों से छोड़ दिया, जैसे कोई मदोन्मत्त हत्ती फुलकी मालाओं को अ, दूर से दूर फेक देता है. म्हणजे पहा या ठिकाणी युधिष्ठिराला 5 पांडवाला उद्देशून द्रौपदी बोलत आहे, विशेषतः युधिष्ठिराला, की बाबा तुमच्या पूर्वजांनी एवढं कष्टाने मिळवलेली संपत्ती, अर्थात कष्टाने मिळवलेली जी धरती आहे, कष्टाने मिळवलेलं जे राज्य आहे, तुम्ही सहजच सोडून टाकलं. जसं एक हत्ती आपल्या सोंडेने एक फुलाची माळा सहज सोडतो, तशा पद्धतीनं तुम्ही एवढं राज्य सोडलं. जसं आता तुम्ही पाहता, अनेक वेळेस आपण पाहतो की छोट्या-छोट्या गोष्टीसाठी भांडणं होतात. जसं एक बांध असतो किती, परंतु बांधासाठी सख्खे भाऊ पक्के वैरी होतात. तर तुम्ही अख्खं राज्य सोडून आलात तरी तुम्हाला त्याचं काही वाटत नाही असं द्रौपदी म्हणते. म्हणजे पहा स्त्रिया घरामध्ये पहा पुरुष थोडे समजदार असतात बऱ्याच वेळेस. परंतु स्त्रियांच्या बोलण्यामुळं काही वेळेस त्यांचं म्हणजे नाईलाज चालतो. तर अशा पद्धतीची अवस्था या ठिकाणी युधिष्ठिराची सुद्धा आता पुढे होणार आहे. पुढे पहा पुढे आणखीन ती वर्णन करते. काय म्हणते पहा. वज्रन्ति ते मूढधिया पराभवं भवन्ति मायाविषु येन मायिनः प्रविश्य हि घ्नन्ति शतस्तथा विधान संवृतांगा निशिता इवेशवाः. अर्थात पुढे त्या ठिकाणी वर्णन करते, वे मूर्ख सदा पराजित होते हैं, जो कपटी धूर्तों के साथ छल कपट का ही व्यवहार नहीं करते, जैसे तीखे बाण बिना ढके शरीर वाले योद्धा के शरीर के अंदर घुसकर उसे मार डालते हैं, वैसे ही कपटी धूर्त भी निश्चल व्यक्ती की भीतरी बातों को जानकर उसे नष्ट कर देते हैं. आता द्रौपदी सांगते युधिष्ठिराला किंवा आपण सहज म्हणतो की जशास तसं आपण वागलं पाहिजे. एखादा व्यक्ती जर कपटी असेल तर त्याच्यासोबत कसं वागलं पाहिजे? चांगलं वागलं पाहिजे का दयाश्री बोला? हॅलो, हॅलो. आवाज येतोय का? हॅलो. हो सर येतोय. अब्सेंट आहेत काही? हां, तर लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ते वर्णन करते. समजत आहे का गायकवाड मॅडम बिदरकर? हॅलो, दयाश्री आवाज येत आहे का? हो सर. कुठं अब्सेंट आहेत? माईक ऑन करा दोघे पण. हॅलो. हां, मी काय प्रश्न विचारला होता दयाश्री? हॅलो. ओके. ठीक आहे. काहीतरी कामात असतील. परंतु लक्ष देत चला. तुमच्यासाठी आहे हे सगळं. एवढं सर अरेंज करत आहेत तुमच्यासाठी. आम्ही सुद्धा वेळ देऊन तुमच्यासाठी म्हणजे बुवा सिलेबस मागे पडू नये यासाठी आम्ही वेळ देतो. थोडंसं लक्ष देत चला. तर अशा पद्धतीनं ती त्या ठिकाणी सांगते, की बाबा कपटी लोकांसोबत चांगलं वागू नये. तर कपटी लोकांसोबत कपटानं वागणं, त्याच्यात काही म्हणजे वाईटपणा नाही. आणि कपटी लोकं काय करतात, आपल्या मनाचे भाव ओळखतात आणि त्या पद्धतीने आपल्यासोबत वागतात आणि त्यामुळे काय होतं, तर अशा पद्धतीनं कपटी लोकं आपल्या मनाचे भाव ओळखून आपणाला वरून तर दाखवतात चांगला आहे मी खूप तुमच्यासाठी, परंतु मधून सगळं त्या ठिकाणी काय करतात, आपल्याला नष्ट करून टाकतात. तशी अवस्था या ठिकाणी झालेली आहे असं ती म्हणते. पुढे पहा काय म्हणतात. द्रौपदी वर्णन करते. गुणानुरक्ता मनोरक्त साधनाः कुलाभिमानी कुलजां नराधिपाः परे परे स्तुदन्या क इवापहारेन् मनोरमात्म
वधूमिव स्त्रियम. पुढे त्या ठिकाणी सांगते की जिसके सभी साधन अनुकूल हो, जिसे अपनी वंश मर्यादा का अभिमान हो, ऐसा तुम्हारे सिवा दूसरा कौन सा राजा होगा जो सौंदर्य आदि गुणों पर मुग्ध सत्कुल में उत्पन्न और सुंदरी अपनी भार्या की तरह संधि विग्रहादि गुणों से प्रसन्न वंश परंपरा से प्राप्त मनोनुकूल राजा लक्ष्मी को दूसरों से हरण करवावे. आता ती सांगते, एक टुकडून स्तुतीही करते आणि एकीकडून टोमणाही देते द्रौपदी. काय म्हणते, तुमच्यासारखा राजा कोणता नाही झाला आतापर्यंत, की ज्या राजानं सौंदर्य इत्यादी गुणावर मुग्ध होऊन म्हणजे अनेक लोकांना मदत केलेली असेल, सत्कुलामध्ये चांगल्या कुळामध्ये उत्पन्न झालेला असून अ, तो राजा चांगल्या कुळामध्ये उत्पन्न झालेला असून सुद्धा तो राजा, एक मिनिट काहीतरी तासिकेची लिंक द्यावी. मी मोबाईल ओके. एक जणासाठी तासिकेची लिंक पाठवत आहे. ठीक आहे. सहस्रबुद्धे सरांसाठी. हा, तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ते सांगते किंवा सत्कुलामध्ये उत्पन्न आहे, तुम्ही चांगल्या कुळामध्ये उत्पन्न झालेला आहात आणि सुंदर अशी आपली पत्नी आहे. संधी विग्रह आदी गुणाने आपण प्रसन्न होतात. वंश परंपराने सगळं काही तुम्हाला प्राप्त झालेलं आहे. मनुकुल राजलक्ष्मी सुद्धा आहे. परंतु हे सगळं आता दुसऱ्यानं तुमचं हरण केलेलं, अर्थात घेऊन म्हणजे दुसऱ्यानं त्याच्यावरती विजय मिळवलेला आहे, असं ती द्रौपदी युधिष्ठिराला म्हणते. भवंत मे तर्हि मनस्वी गरिहिते विवर्तमानं नरदेवतर्मणि कथं न मन्यो ज्वरलयत्यादिरिताः शमीतरुं शुष्कमिवाग्निरुचिकाः. आता पुढे वर्णन करून सांगत आहे, काय म्हणत आहे पहा. हे राजन, संप्रती विरज निंदिते, अर्थात हे राजा, उठती लपटों वाला अग्नि जिस प्रकार सूखे शमी वृक्ष को जला देता है, उसी प्रकार इस समय शूरजन जिस मार्ग में चलना निंदनीय समझते हैं, उसी पर चलकर दुर्दशा भोगते हुए आपको उद्दीपित हुआ क्रोध जला क्यों नहीं देता. मग पहा, तिथं सांगते किंवा एवढं धगधगती अग्नी आहे, तुमचा एवढा अपमान झाला, तुमच्या बायकोचा एवढा अपमान झाला, परंतु तुमच्यामधली ही अग्नी कसं जळत नाही. जसं अग्नी लागल्यानंतर शमी अर्थात आपट्याचं हे समदड ज्याला म्हणतो ना आपण, समदडीच्या झाडाला सुद्धा जाळून टाकते. तसं तुमच्यामधली ही धगधगती अग्नी कसं तुम्हाला त्या ठिकाणी क्रोध निर्माण करून देत नाही, असं द्रौपदी त्या युधिष्ठिराला उद्देशून म्हणत आहे. पुढे पण ते अवंद्य कोपस्य विहंतुरापदा भवन्ति वश्या स्वयमेव देहिनाः अमर्ष शून्येन जनस्य जंतुना न जाता हार्देन न विद्विषादराः. पुढे त्या ठिकाणी सांगत आहे, काय म्हणते, जिस व्यक्ती का क्रोध निष्फल नहीं होता, अर्थात जो क्रोध आने पर अपराधियों को दंड दे सकने में समर्थ है, सभी प्राणी उसके अधीन स्वयं हो जाते हैं, किंतु जो क्रोध आने पर भी कुछ नहीं कर सकता, उसके मित्र तो उसका आदर नहीं करते और शत्रु उसे डरते नहीं. म्हणजे पहा, एखाद्या व्यक्तीला क्रोध येणं सुद्धा चांगलं असतं. म्हणजे काही गोष्टीच्या बाबतीत सांगतात पहा, कधी कधी काही गोष्टी म्हणजे चक्क आपल्यामध्ये त्याचा नामोनिशाण असणं हे चुकीचं असतं. राग, क्रोध हे माणसामध्ये काही प्रमाणात पाहिजे. जसं एका सुभाषितामध्ये म्हणलेलं आहे, की एखाद्या सापाला विष जरी नसलं तरी त्यांनी आपला फणा उगारला तर लोक भीतात. बरोबर, फटा टोप भयंकरः. म्हणजे सापानं फणा जरी उगारला, भलेही तो विषारी नाही, तरी लोक भीतात. तसं माणसामध्ये राग असणं गरजेचं आहे. म्हणजे अति चांगला व्यक्ती सुद्धा असेल तर त्याचं सुद्धा नुकसान होतं. हे द्रौपदी त्याला युधिष्ठिरांना उद्देशून उपदेश करत आहे, की अति चांगल्या व्यक्ती, जसं एक उदाहरण चाणक्य सांगतात, की जंगलामधले सरळ जे झाड असतात ते पहिल्यांदा लोक कापतात. वाकडे तिकडे झाडाच्या कोणी नादी लागत नाही. तसं समाजामध्ये सुद्धा असतं. जे खूप सरळ असतात, समजदार असतात, खूप मनाने चांगले असतात, अशा लोकांना लोक फसवायला बसलेले असतात. परंतु जे आपण म्हणतात ना, की जे वाकडे असतात, अर्थात म्हणजे बोलतात एक करतात एक, ते लोक सहसा फसत नाहीत. म्हणजे थोडक्यात अति सरळ लोकच जास्त फसलेले दिसतात, असं तिला म्हणायचं आहे. पुढे काय होतं पहा. मग तुम्हाला क्रोध येत नसल्यामुळं मग इथं उदाहरण देते, किंवा ज्या व्यक्तीला क्रोध येत नाही, ज्या व्यक्तीला राग येत नाही, जो शांत आहे, तर त्या व्यक्तीला मित्रही भीत नाहीत
आणि शत्रूही भीत नाहीत. म्हणजे त्या व्यक्तीचं जीवन निष्फळ असतं असं तिला म्हणायचं आहे. परिभ्रमण लोहित चंदनोचिताः पदातिरंत गिरिणी रेणुऋषिताः महारत्ता सत्यधनस्य मानसं दुनोति नो कच्चिदयं वृकोदराः. पुढे त्या ठिकाणी सांगते की जो भीमसेन पहले शरीर में लाल चंदन मला करता था और बड़े बड़े रथों में बैठकर चला करता था, वहीं आज धूलि से सना हुआ पहाड़ों में इधर से उधर पैदल ही भटक रहा है. सत्य के फेरे में पड़े हुए आपके चित्त को इससे कुछ भी दुःख नहीं होता है क्या. आता त्या ठिकाणी सांगते की भीमसेन जो होता भीम, आता भीमाला हे ना म्हणजे क्रोध तिचा निर्माण करत आहे भीमाची स्तुती. बघा काही काही व्यक्ती काय करतात, काम साधून घेण्यासाठी कुणाकडून काम होणार आहे तर त्या व्यक्तीकडूनच आपण त्या व्यक्तीची स्तुती केलेली चांगली असते आणि त्या व्यक्तीलाच राग निर्माण केलेला चांगला असतो. द्रौपदीला माहिती होतं की माझा बदला दुसरे कोणी घेणार नाहीत परंतु भीम मात्र घेईल का, कारण की भीम कसा होता आपण पाहतो समाजामध्ये माणसं असतात काही लगेच रागीट तत्पर असतात. म्हणजे असं बोललं की लगेच राग येतो काही काही जणांना आणि काही काही जणांना रागच येत नाही. तर हा भीम आहे. आता भीमाचं उदाहरण देते. जो भीम आहे रक्तचंदन, रक्तचंदन तुम्हाला माहिती आहे रक्तचंदन एक मौल्यवान आहे. जसं तुम्हाला ते पुष्पा पिक्चर तुम्ही सर्वांनी पाहिलेला असेल तर त्याच्यामध्ये ते रक्तचंदनाची माहिती आलेली आहे बघा. मग ते राजे लोक वगैरे पूर्वीचे वापरायचे ते. आज सुद्धा म्हणजे रक्तचंदनाचं महत्व आहे. तर पूर्वी हा भीमसेन आपल्या शरीराला लाल रक्तचंदनाने म्हणजे त्याला शरीराला पूर्ण तो मलायचा अर्थात शरीराला मालिश करायचा आणि आता मात्र तो काय करताय रानावनात इकडे तिकडे फिरत आहे आणि धूळच त्याच्या अंगावर आता बसत आहे. मग एवढं सगळं झालेलं असताना तुम्हाला दुःख का होत नाही असं तिला म्हणायचं आहे. आणि वरून येऊन तुम्हीच त्या ठिकाणी त्या दुर्योधनाची स्तुती करत आहात. पुढे पहा काय म्हणते. विजितित्यायः प्रातजमन चदुत्तरान कुरून कुप्यं वसुवास उपमा सबल्कवासांसि तदाधुना हरन् करोति मन्यून कथं धनंजयः. आता धनंजय तुम्हाला सर्वांना माहिती आहे धनंजयाला उद्देशून ते बोलत आहे. आता काय म्हणते पहा. यज्ञ के समय जिस अर्जुन ने सारे उत्तर कुरु देश को जीत कर असंख्य सुवर्ण रत्नादि बहुमूल्य द्रव्य लाकर तुम्हें दिए थे, वही धनंजय आज पेड़ों की छाल पहनने के लिए ला रहा है. इसकी ऐसी दशा देखकर भी तुम्हारा क्रोध कौरवों पर क्यों नहीं उभड़ता. अर्थात द्रौपदी म्हणते किंवा जो अर्जुन एवढा शूरवीर होता ज्यानं कुरु देशातील सगळ्या लोकांना जिंकलेला आहे आणि अनेक रत्न बहुमूल्य रत्न तुम्हाला आणून दिले. आज ह्या धनंजयाची अवस्था या अर्जुनाची अवस्था काय झालेली आहे. तो आता वल्कल अर्थात झाडाच्या सालीपासून बनवलेले कपडे घालून इकडे तिकडे फिरत आहे आणि देशोदेशी त्याला आता फिरावं लागत आहे. मी एवढं असं होत असून सुद्धा तुम्हाला कौरवावर का राग येत नाही, कौरवाचं नाव घेतल्यास तुम्ही का म्हणजे तुमचा क्रोध भडकत नाही असं ती म्हणते. वनांतशय्या करणी कृताकृती कचाचितो गिवा गजो गजो वशं त्वमेतो धृती संयमो यमो तुमो लोकयन् सहतेन बाधितुम. पुढे त्या ठिकाणी वर्णन करते की जंगलों के अंदर बिना हेलो हा तर ते पुढे वर्णन करते जंगलों के अंदर बिना पिछोने के सोने से जिसका शरीर कठोर हो गया है, ऐसे और बिखरे बालों वाले इन यमल नकुल सहदेव को देखकर भी तुम अपने संतोष और धैर्य से क्यों विचलित नहीं होते. जसं आता पहा आपण पाहतो की एकदम चांगल्या मखमली गादीवर झोपल्यानंतर अंग सुद्धा मुलायम राहतं, परंतु कुठेही रानावनात दगडावर इकडं तिकडं झोपायची वेळ आल्यानंतर तर ते शरीर सुद्धा कठोर होत जातं. तर अशी अवस्था या नकुल आणि सहदेवाची झालेली असं ती द्रौपदी वर्णन करते. इमाम हवेदन तावकीं धियं विचित्र रूपा खलु चित्तवृत्तया विचिंतयन्त्या भवदापदं पराम रुजहन्ति चेतः प्रसभं ममाधयाः. पुढे म्हणते की
आपकी बुद्धि ऐसी क्यों हो गई, मैं नहीं समझ पाती, क्योंकि चित्त वृत्तियां विचित्र प्रकार की होती है, किंतु आपकी महती दुर्दशा का विचार करके मेरा तो मानसिक व्यथाओं से मन टूट रहा है, फिर भी आप धैर्य रखे है, महान आश्चर्य है. म्हणजे माझी अवस्था अशी झालेली आहे, तुमचं हे ऐकूनच माझं मन आणखीन खचलेलं आहे. परंतु तुम्ही एवढं धैर्य कसं काय ठेवलेलं आहे, परंतु ह्याच्या मला आश्चर्य वाटत आहे, असं द्रौपदी त्या ठिकाणी म्हणते. पुढे वर्णन करतात. पुरा रूढीं शयनम महाधनम विबोधसे यस्तुती गीती मलंगे अदभ्रमाभिर्मधिशय्यसा स्थलीं साहसी निद्राम शिवे शिवारुते. पुढे म्हणते की पूर्व काल में बहुमूल्य कोमल शैया पर सोते हुए जो तुम प्रातः काल वैतालिकों द्वारा गाई गई विदुरावली और स्तुतिगान रूप मंगलाचरणों से जगते थे, वही तुम आज प्रचुर कुशमयी भूमि पर सोए हुए अमंगलकारी सियारोखी हुआ हुआ ध्वनि से जागते हो. म्हणजे एक वेळ अशी होती की ते गान करणारे, जे सुंदर सुंदर गायन करणारे वैतालिक गायन करायचे, आणि त्यावेळेस तुम्हीच म्हणजे सकाळची प्रातःकाल तुमचा व्हायचा. परंतु आता इथं अशी अवस्था झालेली आहे, रानावनात फिरणारे जे प्राणी आहेत ते जोर जर ओरडतात, त्यांच्या ओरडण्यानंच तुम्हाला उठावं लागत आहे. एक काळी तुम्ही प्रचुर अशा सुंदर अशा शय्येवरती झोपत होतात, परंतु आज रानावनात कुठेही झोपावं तुम्हाला लागत आहे, असं ती त्या ठिकाणी त्यांना युधिष्ठिराला उद्देशून बोलते. पुरोपनितं नृप रामनीयं द्विजातिशेषेण यदेतन्दसा तदते वन्यफलाशिना परंपरेति कार्यम यशसा समम वपू. पुढे त्या ठिकाणी वर्णन करते, हे राजन, पूर्व में ब्राह्मण सादर भोजित्वा हे राजन, पहले सम्मान पूर्वक ब्राह्मणों को भोजन कराने के बाद बचे हुए अन्न को खाने से जो तुम्हारा शरीर अत्यंत रमणीय लगता था, आज जंगली फलों पर गुजर करते हुए तुम्हारा वही शरीर क्षीण होता जा रहा है. साथ ही इस दुर्दशा भोगने से तुम्हारी कीर्ती भी कम होती जा रही है. म्हणजे आता तुमची अशी अवस्था झाल्यामुळं जंगलात कुठेही फळं वगैरे खाऊन जगावं लागत आहे, आणि पूर्वी एवढं चांगलं चांगलं जेवण तुम्ही करत होता, सगळ्यांना दान देऊन ब्राह्मण इत्यादी जेवण करून जे शिल्लक राहिलेलं चांगलं चांगलं अन्न आहे तर ते तुम्ही खात होतात, आणि त्याच्यामुळे तुमचं शरीर सुंदर दिसत होतं. तर आता हे रानावनात कुठेही जे काही फळं वगैरे मिळतात तर ते खाऊन तुम्हाला जगावं लागत आहे, आणि त्यामुळे तुमच्या शरीराची सुद्धा दुर्दशा अशी झालेली आहे, आणि तुमच्या कीर्तीची पण दुर्दशा आज झालेली मला दिसत आहे, असं द्रौपदी म्हणते. अनारतम यो मणिपीठशय्या नावरंजयाद्र शिरस्रजाम्रजाः निशीदस्तो चरणो वनेषु ते मृगद्विजालून शिखेषु वर्हिषाम. पुढे त्या ठिकाणी वर्णन करते की निरंतर रत्न जटित पीठ पर विराजमान तुम्हारे जो चरण प्रणाम करते हुए राजाओं के माथे पर की मालाओं से झरते हुए पराग से रंग जाते थे, वे आज हरिणों और तपस्वियों से खूटे गए कुशाओं से भरे वनों में ठहर रहे हैं. म्हणजे त्या ठिकाणी पूर्वीचा काळ असा होता की तुमचे पाय जे आहेत एकदा रत्नजडित सिंहासनावरती रत्नजडित सिंहासनावर सोन्याच्या त्या ठिकाणी पाठावरती तुमचे पाय राहायचे, रत्नजडित असणाऱ्या त्या सिंहासनावर तुम्ही बसायचो. परंतु आज अशी अवस्था झालेली आहे की रानावनात हरण आहेत, हरिण आहेत, आणि ज्या ठिकाणी तपस्वी लोक राहतात, तपस्वी लोकांचे जे कुश अर्थात दर्भ वगैरे ज्याला आपण म्हणतो, तर जिथे पडलेला आहे, तर अशा ठिकाणी तुमचे पावलं आज पडत आहेत. म्हणजे रानावनात तुम्हाला आज फिरण्याची वेळ आलेली आहे, असं द्रौपदी म्हणते. दुषद निमित्ता यदीयं दशत्तताः समूलमुन्मूलयतीव मे मनाः परेर्पर्या चितवीर्य संपदा पराभवोपि सव एव मानिनाम. पुढे त्या ठिकाणी वर्णन करते कि आपकी यह दशा जो शत्रुओं के कारण हुई है, इसी से मेरे चित्त को जड़ से जैसे उखाड़ रही है. दूसरे जिन्हें परास्त नहीं कर सकते, ऐसे पराक्रमी जनों पर यदि भाग्यवश कभी उपत्ति आती है तो वे उसे उत्सव जैसा मानकर सह लेते हैं. परंतु तुम्हाला शत्रूने हरवलं आणि
त्या हरवल्यामुळं मलाच माझ्या मनामध्ये म्हणजे त्या ठिकाणी असं विचार निर्माण झालेले आहेत, की परास्त झाल्यामुळे तुमचा पराक्रमच संपलेला आहे काय की आहे. भाग्यवश म्हणजे विपत्ती आल्यामुळं विपत्तीमध्ये तर आपण उत्सव मानतो. कारण की बघा वीर भोग्या वसुंधरा असं म्हणलेलं आहे. वीर लोकच वसुंधरेचा अर्थात पृथ्वीचा भोग घेऊ शकतात. परंतु तुमचा वीरपणा त्या ठिकाणी कुठे गेलेला आहे असं तिला थोडक्यात या ठिकाणी म्हणायचं आहे. विहाय शांती नृपधाम तत्पुनान प्रसीद संदेहि वधाय विदुषाम व्रजञ्चत्रू नववधूया निस्पृहा शमेन सिद्धिं मुनयो न बुभृताः. पुढे त्या ठिकाणी वर्णन करतात, हे राजन, क्षमा को छोड़कर शत्रुओं का नाश करने के लिए उस प्रसिद्ध क्षत्रिय तेज को धारण करो जिन्हें किसी प्रकार की सांसारिक इच्छाएं नहीं है। ऐसे मुनिजन इससे मोक्ष रूपी सिद्धि पा सकते हैं। पृथ्वी का भार उठाए हुए राजाओं को शांति से सिद्धि नहीं मिल सकती. आता त्या ठिकाणी त्याला उपदेश करता युधिष्ठिराला उद्देश म्हणते किंवा शत्रूने असं जिंकल्यानंतर तुम्ही असंच बसू नका, कारण क्षत्रियालाही शोभणार नाही. संसाराच्या इच्छा ठेवणारे म्हणजे संसारापासून अशक्त झालेले मुनिजनासारखे तुम्ही नाहीत. मोक्ष सिद्धी प्राप्त करण्याची इच्छा असणारे मुनिजनासारखे तुम्ही नाहीत, तर पृथ्वीचा भार उठवणारे राजा आहात तुम्ही. आणि असं शांत सिद्धी शांत विजय मिळत नसतो, तर आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे असं तिला म्हणायचं आहे. पुरस्सरा धाम मतान्य शोधनाः सुदुसहं प्राप्य निकारमिदृशं भवादृशा चेदधिकुर्वते रतिं निराश्रया हंत हता मनस्विता. पुढे त्या ठिकाणी सांगतात तेजस्वी जनों में अग्रेसर और कीर्ति को ही धन मानने वाले आप जैसे महापुरुष भी यदि इस प्रकार शत्रुओं से तिरस्कार पाकर चुपचाप बैठे रहे तो दुख के कारण कहना पड़ता है कि मनस्विता नष्ट हो गई है, क्योंकि उसके लिए कोई आश्रय नहीं रह जाएगा. आता तुमच्यासारखे एवढे चांगले लोक जर असे जर बसू लागले, महापुरुष ज्यांनी म्हणजे एक काळ ज्यांचं सगळीकडे लोक नाव घ्यायचे, तर असं जर चुपचाप बसणं तुमच्यासाठी योग्य नाही आणि असं दुःख सहन करणं तुमच्यासाठी योग्य नाही, तर तुम्ही आता असं आश्रय घेऊन राहणं सुद्धा आता योग्य नाही असं द्रौपदी सांगते. आता क्षमामेव निरस्त विक्रमशिराय परेषु सुखस्य साधनं विहाय लक्ष्मी पतिलक्ष्म्य कर्मुकं जटाधरा संजुहुती जुहुदीह पावकम. पुढे त्या ठिकाणी वर्णन करते, यदि आपका उत्साह शांत हो गया है और सदा के लिए शांति को ही सुख साधन समझता है, तो राजाओं के विहयभूत इस धनुष्य को छोड़कर जटाधारी बन जाइए और जंगल में रहकर आह्वान कीजिए. आता त्या ठिकाणी तिला खूपच क्रोध आलेला आहे आणि म्हणते हॅलो सर. असं आहे.
हॅलो, आवाज येतोय ना? हॅलो, जयश्री. हो सर येतोय. हा, ओके. तर पुढे पहा. तर अशा पद्धतीनं ते बोलते आणि पुढे म्हणते, न संयम परिरक्षणं क्षमं ते निकृती परेषु परेषु भूरिधाम्नः अरेषु हि विजयार्थिनां क्षितिशा विदधती सोपधी संधीषु दुषानी. पुढे पहा, त्या ठिकाणी वर्णन करते कि जबकि शत्रु निरंतर तुम्हारे अपकार में लगे हैं, ऐसी स्थिति में अत्यंत प्रतापशाली होते हुए तुम्हारा समय की प्रतीक्षा करना अथवा 13 वर्ष की बाट जो होना उचित नहीं है, क्योंकि विजय चाहने वाले राजा शत्रुओं से कपट का व्यवहार करके भी संधियों को तोड डालते. आता ह्यांच्यामध्ये संधी झालेली असते, आपल्याला माहिती आहे. 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास, असं 13 वर्षाचं त्या ठिकाणी त्यांचं ठरलेलं असतं. मग आता द्रौपदीचं म्हणणं आहे की तो चांगलं शासन करत आहे आणि आपण असं जर शांत राहिलो तर आपली कशी अवस्था होईल. तर जे विजयाची इच्छा करणारे जे असतात, तर ते लोक असं शांत बसत नाहीत. तर शत्रू सोबत कपटानं व्यवहार करणं सुद्धा काही चुकीचं नाही, आणि आपण संधी जरी केली असलं, शत्रू लोकांसोबतची संधी तोडून टाकली पाहिजे, असे ती द्रौपदी म्हणते. विधी समय नियोगादी संहार जीवम शिथिल वसुमगाधे मग्नमात्पयोधो रिपुतिमिरमुदस्योदीयमानं दिनादो दीनकृतमिव लक्ष्मीस्त्वं समभेत भूयाः. शेवटचा श्लोक आहे. शेवटच्या श्लोकामध्ये त्या ठिकाणी द्रौपदी काय म्हणते पहा, कि विधाता के बनाए नियम के अनुसार सायंकाल प्रकाश समाप्त होने से किरणों के शिथिल शिथिल हो जाने पर समुद्र में डूबे हुए और प्रातःकाल फिर अंधकार का समूह हटाकर उदय होते हुए सूर्य को दीन लक्ष्मी पहली की तरह प्राप्त हो जाती है, अर्थात जैसे सूर्य फिर पहले के भांति चमकने लगता है, उसी प्रकार भाग्यवश या समय के फेरे से नष्ट हो जाने से विपत्ति रूप सागर में डूबे हुए और धनहीन हुए आपको भी शत्रुओं को नष्ट करने का उद्योग करने पर पुनः पहिले की भांति राजलक्ष्मी प्राप्त होवे. आता त्या ठिकाणी एवढं बोलल्यानंतर मग आता ती म्हणते की बा अशा पद्धतीनं सगळा उपदेश करते, आणि उपदेश केल्यानंतर शेवटी इच्छा काय करते, किंवा सायंकाळ आता होत आहे, आणि सायंकाळ होत असताना जसं सायंकाळाच्या नंतर म्हणजे आपण म्हणतो ना, सूर्योदय आणि सूर्यास्त हे नेहमी चालणारं चक्र आहे, तशा पद्धतीनं तुम्हाला सुद्धा काय व्हावं, तर चांगल्या प्रकारे विपुल प्रमाणामध्ये राजलक्ष्मी पुन्हा प्राप्त व्हावी. जरी आता गेलेली असली तर पुन्हा राजलक्ष्मी तुम्हाला प्राप्त व्हावी, अशी मी इच्छा करते, असं द्रौपदी म्हणते. म्हणजे पहा, या ठिकाणी द्रौपदीने उपदेश केलेला आहे. आता थोडक्यात त्याचा मी सारांश तुम्हाला सांगतो, 2 मिनिटांमध्ये तुम्हाला हा पहिला सर्ग समजून जाईल. तर या पहिल्या सर्गामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे. पहिली गोष्ट आहे की किरात अर्जुनियम. या किरात अर्जुनियमचा प्रथम सर्ग आपल्या सिलेबसला आहे, आणि त्याच्यामध्ये काय आहे, तर ज्यावेळेस संधी झालेली असते पांडवामध्ये, किंवा तुम्ही 12 वर्ष वनवास भोगायचा आणि 1 वर्ष अज्ञातवास. अज्ञातवासामध्ये समजा जर तुम्हाला ओळखलं तर पुन्हा ते चक्र सुरू झालं, अशी संधी झालेली असते. आणि संधी काय झालेली असते, सगळं त्यांनी हरलेलं असतं. म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना पत्ते खेळणे, तर ह्या पत्त्याच्या डावाच्या ह्याच्यामध्ये त्यांनी सगळं हरलेलं असतं, आणि ते संधी ठरलेली असते. त्या पद्धतीने मग हे आता इकडे राहत असतात. मग आता जो युधिष्ठिर आहे, तो युधिष्ठिर काय विचार करतो की बाबा आपण असंच बसल्यानंतर कसं होईल, तर ह्यांचा समाचार तर घेऊया. म्हणून एक वनवासी जो आहे, वनामध्ये राहणारा जो वनेचर आहे, शिकारी जो आहे, तर त्या किराताला, अर्थात शिकारी जो आहे संस्कृतमध्ये शिकारीला किरात असं म्हणतात, तर त्या किराताला एक दूत बनवून तो पाठवतो. मग तो किरात काय करतो, वेषांतर करतो, तिथे जातो, सगळी माहिती घेतो, आणि माहिती घेऊन आल्यानंतर ह्यांना अपेक्षा असते वेगळी माहिती भेटेल, परंतु ह्यांच्या विरुद्धच माहिती भेटते. मग किरात एवढं सुंदर सुंदर वर्णन करून सांगतो की बा दुर्योधन आता पहिल्यासारखा राहिला नाही, तो आता सुयोधन झालेला आहे. तो एवढं चांगली शासन व्यवस्था करतो, आपल्या मित्रांना चांगलं वागवतो, आपल्या भावांना चांगलं वागवतो, मित्रांना भावाप्रमाणे वागवतो.
भावाला आपल्या म्हणजे स्वतःच तुम्ही राजा आहात असं वागवतो, असं वर्णन करून सांगतो. आणि मग आता एवढी त्याची शासन व्यवस्था चांगली आहे, शेतकऱ्यांसाठी त्यांनी पाण्याची व्यवस्था केलेली आहे, लोकांना तो जास्त कर लावत नाही, लोकांची काळजी घेतो, असं एवढं चांगली शासन व्यवस्था करत आहे तो. आणि लोकांच्या तो आता मनामध्ये बसलेला आहे. परंतु तुमचं नाव घेतलं की तो भीतो आणखीनही. मग अशा पद्धतीने तो एवढं वृत्तांत सुंदर पद्धतीने सांगतो की दुर्योधनाची शासन व्यवस्था कशी चालू आहे. मग हा वृत्तांत सगळा घेऊन आल्यानंतर युधिष्ठिराला तो वर्णन करून सांगतो. आणि मग युधिष्ठिर काय करतो, त्याला पुरस्कार देतो. मग आता ही सगळी माहिती तो आपल्या पांडवांना आणि द्रौपदीला सांगतो. सांगितल्यानंतर द्रौपदीचा राग जो आहे, आपण म्हणतो ना तळपायाची आग मस्तकाला जाणे, हे सगळं चांगल्या गोष्टी ऐकल्यानंतर द्रौपदीला आणखीन राग येतो. आणि राग आल्यानंतर मग ती पाचही पांडवाला उपदेश सुरू करते. आणि त्यातल्या त्यात जास्त उपदेश तर युधिष्ठिरालाच करते, कारण की युधिष्ठिराने येऊन सांगितलेलं असतं की बाबा भीम जो एवढा चांगला राहत होता, रक्तचंदनाचा संपूर्ण शरीराला माकायचा, आणि त्याची अवस्था आज अशी झालेली आहे. हा अर्जुन ज्यांनी सगळ्या राज्यावरती, अनेक राज्यावरती विजय मिळवून एवढी राजलक्ष्मी निर्माण केली, तर त्याला असं राणावनात फिरायची पाळी आली. नकुल सहदेव कुठेही जमिनीवर न झोपावं लागत आहे. तुम्ही राजा बनून राहिलेला आहात, तुमच्या पायावर म्हणजे रत्नजडी सिंहासनावर तुम्ही बसायचो, पायाखाली सुद्धा सोन्याचं जे काही ज्याला आपण पाठ म्हणतो तसा पाठ होता, एवढं मखमली असं तुमचं म्हणजे सिंहासन राहायचं. परंतु आज तुम्हाला कुठेही राणावनात झोपावं लागत आहे, कसलेही फळं वगैरे खाऊन जगावं लागत आहे. तुम्हाला राग कसा येत नाही, तुम्ही पुन्हा विजय मिळवण्यासाठी किंवा पुन्हा आपली राजलक्ष्मी मिळवण्यासाठी प्रयत्न का करत नाही, असं भरपूर उपदेश करते. आणि उपदेश केल्यानंतर शेवटी म्हणते की तुम्हाला पुन्हा राजलक्ष्मी प्राप्त व्हावं अशी माझी इच्छा आहे, असं म्हणते. या ठिकाणी आपला पहिला सर्ग जो आहे या किरातार्जुनीयमचा पूर्ण झाला, आणि पहिला सर्ग आपल्या सिलेबसला आहे. काय प्रश्न असतील तर विचारा.